सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात पोलीस फॉरेन्सिक रिपोर्टच्या प्रतीक्षेत आहेत। पोलीस आरोपीच्या हातात ठशांच्या रिपोर्टच्या प्रतीक्षेत आहेत। आरोपी 7 दिवस ताब्यात असूनही अजूनही फॉरेन्सिक रिपोर्ट मात्र नाही। सैफच्या घरातील ठशांसोबत अटक आरोपीचे ठसे हे जुळत नसल्याची चर्चा आहे। आरोपी 7 दिवस ताब्यात असूनही फॉरेन्सिक रिपोर्ट मात्र अद्याप नाहीत। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी रितेश हातीम आपल्यासोबत जोडले। रितेश, सैफ हल्ला पोलीस फॉरेन्सिक रिपोर्टच्या प्रतीक्षेमध्ये अद्याप असल्याचं कळत आहे। आरोपी आता 7 दिवस झाला ताब्यात आहे। काय या संदर्भात सविस्तर माहिती? नक्कीच आपण पाहिलं सैफ अली खान यांच्यावरती हल्ला प्रकारची एक धक्कादायक माहिती आहे जी समोर आली आहे। जो आरोपी पोलिसांकडून अटक करण्यात आला आहे त्याचे फिंगरप्रिंट्स आणि जे घटना सोडून फिंगरप्रिंट्स हे मॅच होत नाही अशी चर्चा सध्या तरी एकंदरीत जी आहे ती सुरू झालेली आहे। आता या प्रकरणामध्ये जो आरोपी आहे त्याला पकडून 7 दिवसानंतर देखील आपण पाहिलं तर ती जी मुंबई पोलीस आहे ती फॉरेन्सिक रिपोर्टच्या प्रतीक्षेत आहे आणि त्यामुळे त्याची कोठडी अजून वाढवून मागून घेण्याची शक्यता आहे ती एकंदरीत वर्तवली गेली आहे। कारण आपण जर पाहिलं या प्रकरणामध्ये जेव्हा आरोपीला अटक करण्यात आलं होतं तेव्हा तो बांगलादेशी आहे असं देखील पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं आणि त्यानंतर जेव्हा या संपूर्ण प्रकरणामध्ये जो आरोपी आहे त्याच्या वडिलांना जो सीसीटीव्ही दाखवण्यात आला तेव्हा त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं पोलिसांनी जो आरोपी पकडला आहे तो माझा मुलगा आहे, मात्र सीसीटीव्ही मध्ये दिसणारा जो व्यक्ती आहे तो माझा मुलगा नाही असं देखील त्या आरोपीच्या वडिलांकडून आहे तो एकंदरीत सांगण्यात आलं होतं। त्यामुळे अनेक योग्य गोष्टीची जी आहे ती चर्चा आहे ती सुरू झाली की नेमका जो पोलिसांकडून जो पकडलेला आरोपी आहे तोच आरोपी आहे की नाही। तर दुसरीकडे अशी देखील चर्चा आहे ती सुरू झाली की जे फॉरेन्सिक रिपोर्ट आहे ते पोलिसांना अद्याप मिळाले नाही। त्याचबरोबर ज्या आरोपीला पकडण्यात आलं आहे त्याचे जे बोटांचे ठसे आहे ते सध्या तरी मॅच होत नाही घटनास्थळावरून। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये आता पोलिसांचा जो तपास आहे तो अजून पुढे जाणार। आता आगामी काळात फॉरेन्सिक रिपोर्ट संदर्भात काय माहिती पुढे येते हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।